सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना मनापासून नमस्कार करतो। आज या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका 2026-27 चा अर्थसंकल्प आज या ठिकाणी सभागृहामध्ये मांडत असताना त्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, राजमाता जिजाऊ या महान नेत्यांना वंदन करून, महामानवांना वंदन करून या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज अतिशय स्थायी समिती सभापती म्हणून या सभागृहामध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी या राज्याचे आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री अभ्यासू नेतृत्व देवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेब, देवाभाऊ, त्याचबरोबर या ठिकाणी या राज्याचे वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री आणि या नवी मुंबईला घडवणारे, नवी मुंबईला दिशा देणारे, सर्वसामान्यांना न्याय देणारे, ही नवी मुंबई स्थापन झाल्यापासून ज्या जनतेने या नागरिकांनी अत्यंत विश्वासाने एक हाती सत्ता देण्याचं काम केलं, असे आमचे या नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब, या नवी मुंबई शहरामध्ये ठाण्याचे माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक साहेब, त्याचबरोबर ऐली विधानसभा मतदारसंघाचे युवा माजी आमदार, प्रथम आमदार आदरणीय संदीपजी नाईक साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी या सभागृहाचे सभागृह नेते माजी महापौर आदरणीय सागरजी नाईक साहेब यांच्या सहकार्याने हा 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करताना मला अतिशय या ठिकाणी खऱ्या अर्थाने आनंद होतोय। आपल्याला अनेक उत्पन्नाचे सोर्स आपल्याला या ठिकाणी निर्माण केलेले आहेत। औद्योगिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये MIDC मध्ये प्रकल्प येत आहेत, त्यामध्ये त्या सुद्धा त्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी उत्पन्न वाढणार आहे। झपाट्यानं वाढणारं शहर या ठिकाणी अनेक या नगर विकास खाते, नगर रचना खात्याच्या माध्यमातून या शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नवीन असं वाढीव बांधकाम, नवीन प्रकल्प येतात, त्या माध्यमातून आपण अनेक ठिकाणी उत्पन्न ज्या माध्यमातून उत्पन्न स्रोत आहेत त्या ठिकाणी अधिक भर देऊन त्याच्यामध्ये जुन्या ज्या पद्धतीने आपल्याला या शहरामध्ये ज्या ठिकाणाहून जो उत्पन्न वाढत होतं त्याच्यामध्ये अजून कसं भर देऊन त्यामध्ये वाढ करता येईल ते बघू। बऱ्याच अनाधिकृत आपण या ठिकाणी नळ कनेक्शन आहे, ते अनाधिकृत नळ कनेक्शन प्रत्येक नागरिकाला, घटकाला पाणी म्हणजे एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, त्यामुळं ते आपण पूर्णपणे पाण्याचं कनेक्शन आपण देखील अनाधिकृत नाही, पाणीपट्टी वाढवणार नाही, जे अनाधिकृत असतील त्यांना अधिकृत आपण पाण्याचं कनेक्शन देऊन त्या ठिकाणी ते देखील उत्पन्न आपलं वाढणार आहे। औद्योगिक क्षेत्रामध्ये जो आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये जे अनेक वर्षापासून जो नवीन प्रकल्प आहेत किंवा अनेक वर्षापासून जो कर तोच लागलेला आहे, तो औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी कर वाढीसाठी आपल्याला ते सुद्धा आपण याच्यामध्ये आपल्याला मी सुरुवातीलाच सांगितलं की अनेक वेगवेगळ्या ज्या पद्धतीनं आपण 400 कोटीचं आपण जे कर्ज घेण्याचं ठरवलं, रोख्याच्या माध्यमातून आपण कर्ज घेतोय, कर्ज रोखे, आणि कर्ज 100 कोटी घेतोय। त्याचबरोबर आपण आपल्याला माहित आहे की अनेक
शासकीय असो, त्याचबरोबर आपण महसूल असो, ज्या औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक काही प्रकल्प आहेत की त्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी जमिनीच्या बाजूने कर आपल्याला वाढवू शकतो किंवा उत्पन्न वाढवू शकतो. त्याचबरोबर अनेक या नवी मुंबई शहरामध्ये अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करण्याकरता त्यांना ते बिलं जातील आणि तो सुद्धा उत्पन्नाचा स्रोत आपल्याला या ठिकाणी वाढवला जाईल. आणि असे सर्व या ठिकाणी केंद्रातून काही या महापालिकेला राज्यातून केंद्रातून जो आपल्याला निधी मिळतो ते सुद्धा आपण या ठिकाणी जास्तीत जास्त भर देऊन आणण्याचा प्रयत्न देखील आपण करणार आहोत. त्यामुळं आपल्याला ह्या सर्व गोष्टीमध्ये प्रतमध्ये तर दिलेलंच आहे. माहिती आहे की आता शहर झपाट्याने वाढतंय. या शहरामध्ये आपण असे प्रकल्प तयार करतोय की आपण आपल्या आपण 400 कोटी जे कर्जाच्या माध्यमातून आपण घेणार की जे आपण त्या कर्जातून परतफेड म्हणजे त्याच कर्जातून एखादा प्रकल्प आपण तयार केला, त्या प्रकल्पाच्या माध्यमातून होणारं उत्पन्न आणि त्याच उत्पन्नातून आपण ते परतफेड करणार आहोत. त्यामुळं ते आपण या ठिकाणी त्याचं देखील नियोजन केलेलं आहे. आणि याकरता केंद्राकडून राज्य शासनाकडून आपल्याला ज्या ज्या गोष्टी करायच्या असतील त्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी करण्याचं नियोजन केलेलं आहे. आणि आपण भविष्यामध्ये ज्या गोष्टी या ठिकाणी या नवी मुंबई शहरामधील कुठल्याही रहिवासी बंधू भगिनींना नागरिकांना त्याची अडचण भासणार नाही याची सुद्धा आपण दक्षता घेतलेली आहे. त्यामुळं भविष्यामध्ये या MIDC मध्ये म्हणजे अनेक औद्योगिक उद्योगांमध्ये बरेच या शहरामध्ये नवीन उद्योग येत आहेत. तर या सर्व बाबीमध्ये आपण याचा सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की या नवी मुंबई शहरामध्ये अनेक चांगले नवीन प्रकल्प आपण करण्यामध्ये ब्रिजेस असतील किंवा चांगले नियोजन रस्ते असतील, नाला विजन असेल, या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. मला अतिशय आनंद होतोय की हा बजेट 6,704 कोटीचा या ठिकाणी आपण बनवलेला आहे. आणि बनवून सर्व स्थायी समितीच्या सदस्यांना या ठिकाणी विश्वासात घेऊन त्यांच्या सर्व प्रत्येक डिपार्टमेंटच्या हेडच्या अधिकाऱ्यांना आयुक्त साहेबांच्या माध्यमातून सर्व आयुक्त साहेबांनी सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जमा खर्चाची इत्थंभूत माहिती दिल्यानंतर तो आम्ही स्थायी समितीने बनवलेला आहे. आणि हा स्थायी समितीचा अर्थसंकल्प 6,704 कोटीचा सादर करताना मला सार्थ अभिमान होतोय. या ठिकाणी मनापासून आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि आज आपण हा बजेट या ठिकाणी सादर केला.